तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि नवीन वर्षाचं काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून मी आज रोज 7 वाजता उठणारे, आज 6:50 उठून मम्मीला जाऊन त्याची माझी कामगिरी सांगत होतो. आणि मम्मी आमची मस्तपैकी पोळ्या बनवत होती आणि मग मी पण फ्रेश झालो आणि तिच्यापाशी जाऊन बसलो. आणि मी आणि आमचा मोठ्या दोघंजण मिळून मम्मी पोळ्या कशी करते हे बघत बसलो. आणि त्यानंतर मग मी मस्तपैकी देवपूजा करून घेतली आणि सगळं गुढीला लागणारं साहित्य घेऊन गच्चीवर गेलो. त्यानंतर मग मस्त अशी गुढी बांधून घेतली होती. आणि मग पप्पांनी आणि भावांनी दोघांनी मिळून ही गुढी पण उभा करून घेतली. आणि मी फोन घेऊन नुसतं इकडं तिकडं हिंडालतो म्हणून मला सारखी कामं लावत होती. नवीन वर्षात चांगली सुरुवात व्हावी म्हणून मी पण शांतपणे सगळी कामं करून घेत होतो. आणि कडुलिंबाचं काय असते ते खाल्ल्यावर ना पूर्ण तोंडाची चव निघून जाते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला मोठी बहीण असली ना, आपल्याला रांगोळी मेहंदी काढायलाच येत नाही. कारण की असलं काही करायचं काम आपल्याला मोठी बहीण आपली देतच नाही. त्यामुळे आपण शांत बसायचं, कारण की मोठ्या बहिणीचा औराच काय वेगळा असतोय. आणि ज्या दिवशी पोळ्या असतात त्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाकच नसतोय. त्यामुळे मम्मी आणि दीदी तर नेलपेंट लावायचं काम करत होत्या. म्हटलं मी आज जरा अभ्यास पण करून घ्यावा, कारण नवीन दिवसाची सुरुवात पण चांगली करावी.